मित्र हो. आज सरांनी सांगितलं की कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस आहे. आज मला माझे जीवन बदलणाऱ्या 2 किंवा 3 व्यक्तीविषयी मला बोलायचं आहे, ज्यांच्यामुळे माझ्या जीवनात बदल घडला. पहिली व्यक्ती आहे आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर केसार दत्त. तुम्ही म्हणाल की काय संबंध आहे? हे निमित्त बनले मला स्वास्थ्य मिळण्यासाठी. ते कसं मी तुम्हाला सांगतो. 2014 साली आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्यांनी 21 जून हा योगा दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं. आणि सरांनी आपल्या कॉलेजला 2014 साली योगा सेशन आयोजित केलं होतं आणि सकाळी 5:45-6ला आपल्याला बोलवलं होतं. तर आम्ही तिथे आलो आणि ते सेशन मी अटेंड केलं. त्या सेशनला सरांनी बोलवलं होतं. योग गुरु सर्वांना माहिती असेल वसंतराव चंद्रात्रे यांना त्यांनी आमंत्रित केलं होतं त्या सेशन कंडक्ट करायला. तर ते सेशन मला आवडलं. त्याआधी पण माझ्या डिपार्टमेंटला माझे जुने सहकारी होते जैन सर. ते पण अजून बोलायचे. मी तिथे म्हणजे क्लासला जात असतो, पण त्यांनी असं मोटिवेशन कधी दिलं नाही की सर तुम्ही पण या. त्या दिवशी मला त्या योगा सेशनला मी अटेंड केला त्या चंद्रात्रे पवारांचा योगा क्लास. आणि मी ठरवलं की आता क्लास अटेंड करायचं. त्याच्यानंतर मी 5 ते 6 महिने कंटिन्यू त्यांच्या क्लासला गेलो. आपलं महाराष्ट्र बँकेच्या वरती टेरेसवरचे क्लास घ्यायचे तेव्हा. आता त्यांनी तिथे हॉल बलराम शाळा आहे तिथे त्यांनी चांगला थोडा हॉल घेतला आहे. तिथे ते घेतात. तर 5-7 महिने त्यांचा क्लास अटेंड केला आणि तेव्हापासून मी कंटिन्यू जसे शक्य होईल तेव्हा मी योगा करत असतो. तसा आणि मला आवडेल की माझे जे यंग कलिग्स आहेत आता स्टाफमध्ये त्यांनी पण तिथे प्रशिक्षण घ्यावं. योग त्यांच्या क्लासमध्ये योगाचं प्रशिक्षण घ्यावं आणि तुम्हाला नक्कीच त्याचा स्वास्थ्यासाठी जरूर फायदा होईल. तर आता लॉंग टर्म बेनिफिट सरांमुळे मला मिळाला. म्हणून मी म्हणतो की मला जे आजचं स्वास्थ्य आहे त्याच्यासाठी सर निमित्त बनले. सर असे मी धन्यवाद मानतो. आज मी योगाचं प्रशिक्षण जे मिळालं मला त्याच्यासाठी तुम्ही निमित्त झाले आणि आज मी स्वस्थ आहे. तर सर माझ्या स्वास्थ्यासाठी निमित्त झाले. माझ्या मानसिक स्वास्थ्यासाठी निमित्त झाले डॉक्टर चंद्रकांत भांबरे. होमिओपॅथिक ते प्रॅक्टिस करतात दत्त मंदिरासमोर जे कॉम्प्लेक्स आहे तिथे त्यांचं हॉस्पिटल आहे. एक दिवस मी त्यांच्या दवाखान्यात गेलो होमिओपॅथिक औषधीसाठी. तर ते म्हटले सर तेज ज्ञान फाउंडेशन अशी एक संस्था आहे पुण्याची आणि ते असे शिबिर घेत असतात. तर आपण जर यूट्यूबला सर्च केलं महाआसमानी परम ज्ञान शिबिर TGF पुणे तर आजही तुम्हाला त्याची माहिती मिळेल. तर ते जी संस्था आहे आपल्यावर कुठल्या क्षेत्रामध्ये ती काम करते तर शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या 5ही लेवलवर तिथे मार्गदर्शन केलं जातं. सर म्हटले डॉक्टर म्हटले की हे सर शिबिर आहे उद्या. मी आता तुम्हाला जास्त काही याच्याबद्दल सांगू शकत नाही पण ते तुम्ही अटेंड करा. मग मी त्यांना म्हटलं की ठीक आहे सर मी येईल. शनिवारी भेटतो आणि दुसऱ्या दिवस रविवारी ते शिबिर होतं. त्यांना म्हटलं ठीक आहे मी करेल ते शिबिर अटेंड. मी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी रविवार कॉलेजला सुट्टी आणि मग सुट्टी म्हटलं की मग आपला फोकस आपल्या इतर कामांवर असतो. मग माझ्या डोक्यात होती की डॉक्टरने सांगितलेलं आहे की शिबिराला जायचं आहे
म्हटलं एवढे काम आहेत आपल्याला, काय ते शिबिरात जायचं, काम नसतं तर आपण गेलो असतो. मग मी आपल्या कामात ते शिबिर 9 वाजता होतं आणि ते घराजवळच. आता जे आपले माझे खासदार किंवा आमदार जे होते उन्मेष पाटील, त्यांचं DED कॉलेज होतं. तर त्या DED कॉलेजला ते शिबिर होतं, भूषण मंडळ कार्यालय होतं. माझं घर पण त्याच बाजूला आहे. तर मी आपल्या कामात रविवारच्या वेगवेगळे कामं डोक्यात, आणि मग डॉक्टर 8:30 वाजता माझ्या घरी आले. ते म्हटलं तुम्ही शिबिराला येणार होते ना सर? मग म्हटलं आता आपल्याला जायलाच पाहिजे. तर म्हटलं सर मी 10 मिनिटात शिबिर येतं म्हटलं त्या ठिकाणी, मी अटेंड करतो. मग मी त्या दिवशी ते शिबिर अटेंड केलं. त्याच्यानंतर तो पहिला दिवस होता. त्याच्यानंतर ते 5 आठवडे शिबिर झालं, शनिवार रविवार, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत. आणि तिथे मला मेडिटेशन शिकायला मिळालं. त्या मेडिटेशनमुळे मला जी आंतरिक शांतता मिळाली ती मला सर्व काही देऊन गेली. अजूनही माझं म्हणजे ते जे सर पंडित सर जे बोलले की हॅपी थॉट्सला सर जॉईन आहे, ते हॅपी थॉट्स म्हणतात त्याला. तेज ज्ञान फाउंडेशन नावाची ती संस्था आहे, मी 2010 पासून त्याच्याशी जोडलेलो आहे. ही जी मी घटना सांगितली 2010ची होती आणि तेव्हापासून आजपर्यंत कंटिन्यू मला आवडते म्हणून मी जातो आणि तिथे मला मेडिटेशन करावं लागतं. तर आजही या 16-17 नोव्हेंबरला त्या संस्थेला जवळ 25 वर्ष पूर्ण झाली. तर त्या 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 16 तारखेला काय फंक्शन ठेवलं असेल, 25 तासाचं कंटिन्युअस ध्यान. ते कसं काय एक जण नाही करणार, 25 तास शक्य नाही. मग आम्ही काय केलं की तो जो ड्युरेशन आहे तो वाटून घेतला. कोणी सांगितलं मी 8 ते 9 येईल, कोणी सांगितलं 9 ते 11 येईल, असं रात्रीचे पण सगळे. आणि असं तो 25 तास आमचं मेडिटेशन प्रत्येक सेंटरला झालं, पूर्ण भारतभर झालं, महाराष्ट्रात झालं, जेवढे जिथे जिथे सेंटर आहे तिथे झालं. पण त्याच्यामध्ये काय सांगितलं की मी जी अटेंड, मी माझा दुसऱ्या दिवशीचा वेळ होता, पण आदल्या दिवशीच मला ते SR पाटील सर पण आहे आपल्याकडे ज्युनियर चौकला होते, सरांनी मला त्यांनी इन्व्हाइट केलं. तर SR पाटील सर आहे, ते म्हटलं जरा 5 वाजता आपण अपॉइंटमेंट होती कोणाची, पण ते येईल आले नाही, तर तुम्ही येऊ शकता का आज दुपारी 5 वाजता? मी येईल. मी आता दुपारी काही मला कॉलेज नसतं, मी येऊन जाईल. मेडिटेशन त्या दिवशी कंटिन्युअस मेडिटेशन ठेवलं. त्या दिवशी मी गेलो 5 वाजता. 5 खाली जमिनीवर बसून मांडी घालून 5 वाजता डोळे बंद केले तर 7 वाजेपर्यंत 2 तास कसे जातात समजलं सुद्धा. म्हणजे असं त्याच्यामध्ये एनर्जी असते किंवा एनर्जी तिथे मिळते आपल्याला मेडिटेशन. तर याच्यासाठी जे निमित्त बनले ते डॉक्टर चंद्रकांत महाले. त्यांनी जर ते माझ्या घरी त्या दिवशी आले नसते तर मी एवढा 15 दिवसात माझी ॲफिलिएशन जे आहे TGFची माझं झालं नसतं आणि मला जे आत्मिक समाधान मिळते त्याच्यामध्ये ते मिळालं नसतं. तर मी त्या डॉक्टरांना सुद्धा मी धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मला ज्ञान मिळालं आणि आत्मिक संतुष्टी मिळाली. त्याच्यानंतर तिसरा व्यक्ती म्हणजे डॉक्टर आपले पंडित सर, MB पंडित सर आणि विजया पंडित मॅडम. आम्ही जेव्हा चाळीसगावमध्ये आलो, जॉईन झालो मी कॉलेज. आमच्या चाळीसगावमध्ये इथे कुठलेच कोणीच नातेवाईक नव्हतं किंवा कोणी ओळखीचं पण नव्हतं. फार ते मित्र अग्रवाल सर होते फक्त कॉलेजला मित्र म्हणून, आणि आम्ही एकत्र जे टीम आमची जॉईन झाली ते आपले त्यावेळेस तयार झालेले. तर इथे 40 गावात आल्यानंतर आमच्या इथे कोणी मित्र किंवा नातेवाईक गावामध्ये नव्हते. तर सरांनी सर्व नातेवाईकांचं सर्व नातेवाईकांचं प्रेम आम्हाला सरांच्या कुटुंबाकडून मिळालं आणि अजूनही मिळते. तर आज या निमित्त मी त्यांनाही धन्यवाद देतो की सर आपण होता म्हणून आमचं इथलं जीवन जे आहे ते सुखकारक झालं. त्याच्यानंतर काम करत असताना मी 2 प्राचार्य मला माझ्या सर्व्हिसमध्ये लागले. पहिल्यांदा जॉईन झालो तेव्हा आबासाहेब बाळासाहेब चव्हाण आणि आता ते डॉक्टर SR जाधव. दोघांनीही माझ्या कामावर विश्वास दाखवला आणि वेळोवेळी आमची
माझी पाठराखण केली, म्हणून मी दोघांना सुद्धा धन्यवाद देतो. त्याच्यानंतर हे जे कॉलेज आहे, हे कॉलेजही निमित्त झाले मला प्रॉस्पेरिटी देण्यासाठी, किंवा जे काही मला मिळालं ते या कॉलेजमुळे मला मिळालं. इतका 35 वर्षाचा कालखंड मी या वास्तूमध्ये घालवला. सगळे दिवस मजेत गेले, आनंदात गेले. त्यामुळे या महाविद्यालयाला सुद्धा धन्यवाद देतो. त्याच्यानंतर संस्था आणि संस्थेचे संस्थापक शिक्षण मंत्री यांना यांनी मला या महाविद्यालयात रुजू करून घेतलं आणि त्याच्यामुळे मला सर्व काही मिळालं, प्रॉस्पेरिटी मिळाली. त्यामुळे मी संस्थेचा आणि नानासाहेबांचा सुद्धा ऋणी आहे. इथे काम करत असताना माझे जुने सहकारी, नवीन सहकारी शैक्षणिक काम करत असताना त्यांचं मला अनमोल सहकार्य मिळालं आणि माझी जी अकॅडमिक वाटचाल जी होती ती सुखकारक झाली. म्हणून मी आजही माझ्या सहकार्यांना धन्यवाद देतो. तसंच आपल्या कॉलेजचे जी स्टाफ सेक्रेटरी आहे गोल्हार मॅडम आणि आर.पी. निकम सर यांनी हा कार्यक्रमाचे नियोजन केले, आग्रहाने केले. सर, आपल्याला हा कार्यक्रम करायचाच आहे आणि आपण करूया. त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो मी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल. आणि हे या महाविद्यालयाचे भविष्यात खूप चांगली वाटचाल हो, या कॉलेजचा नावलौकिक वाढो, याला 24 कॅरेट प्रॉस्पेरिटी या महाविद्यालयाला लाभो, या कॉलेजची महाविद्यालयाची भरभराट हो, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि शेवटी माय वाईफ सुरेखा, शी इज द लेडी ऑफ द हाऊस. शी गव्हर्न्स द हाऊस. Now I express my gratitude to her for governing my house. धन्यवाद.